माझं नाव आहे डॉक्टर गोकुळ राठी. 2000 साली मी पासआउट झालेलो आहे. शिरवळला माझं 4 बेडेड हॉस्पिटल आहे. मॅडमसुद्धा डॉक्टरच आहे. बरेच दिवस झाले, 6 महिने झाले सरांचे आम्ही रिव्ह्यू बघतो आहे. यायचं म्हणत होतो, पण शेवटी काही ना काही कारणास्तव ते लांबतच होतं. तर अखेर बऱ्यापैकी आम्हाला एप्रिल आणि मे महिना सीझन त्यातल्या त्यात कमी असतो. म्हणजे थोडं रिलॅक्स लाईफ आपण जे म्हणतो किंवा थोडं निवांत, ते आम्हाला बऱ्यापैकी एप्रिल आणि मेमध्ये मिळतं. पेशंटची संख्या कमी असते. तर त्या हिशोबाने यावेळेस आम्ही 4 दिवसाचा वेळ काढून इथे आलेलो आहे. तर बरेच म्हणजे व्हिडिओ तर आपण बरेच बघतो ट्रेनरचे. त्या सरांचा व्हिडिओ तर फार वेळा बघितलेला आहे. आणि सरांचा हवाला ट्रेडचा व्हिडिओ बघितल्यापासून थोडंसं शिकवण्यामध्ये काहीतरी सच्चाई असेल हे जाणवलं. आणि जवळजवळ सरांच्या हवाला ट्रेडचं मी 2 वर्षाचं बॅक टेस्टिंग रिसर्च केलं की बाबा सर व्हिडिओमध्ये सांगतात हवाला ट्रेड असा आहे, पण त्याचा रिझल्ट काय आहे काय नाही हे बघितलं. जर एवढी ॲक्युरसी जर ह्या यूट्यूबच्या फ्री व्हिडिओमध्ये असेल तर नक्कीच 55,000 रुपये फी भरून गेल्यानंतर पण तिथे काहीतरी आपल्याला नॉलेजही मिळेल आणि थोडंसं काहीतरी चेंज टर्निंग पॉईंट समजा वाटला काय अजून वेगळं काय करायचं आहे, तर त्या हिशोबाने आलो होतो. आणि सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे, समजून सांगण्याची पद्धत आहे, एक गोष्ट 4 वेळा रिपीट करून ज्यावेळेस आपल्या ते मनावर बसवली जाते, तर त्याचं कारण हे आहे की कोणतीही गोष्ट तुमच्या मनाला जोपर्यंत ती भिडत नाही व्यवस्थित किंवा तुम्हाला जी समजत नाही तोपर्यंत तुम्ही ती सत्यात उतरू शकत नाही. आणि आमच्या मेडिकल फील्डमध्ये पण हेच ॲक्च्युली लॉजिक आहे की तुम्ही म्हणजे आता समजा एखादा पेशंट आजारी पडला आहे, तर त्याच्या ओळखीच्या डॉक्टरकडे जोपर्यंत तो जात नाही ना तोपर्यंत तो लवकर बरा होत नाही बघा मनाने. जर समजा ते डॉक्टर बाहेर गेले असतील, तुम्ही नेहमीच्या याच्याकडे जाता, तर तुम्ही दुसरीकडे जाता, पण 2 दिवसांनी परत तुमचे जे डॉक्टर आहेत ते तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला गेलं की तुम्ही ॲटोमॅटिक तिथून बरं होता. तर तुमचे नेहमीचे जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला वेगळं काय ॲक्च्युली देत नसतात, फक्त तुमचं मेंटल सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यामुळे तुम्ही ॲटोमॅटिक ॲक्च्युली बरं होत असतं. हे मला प्रामाणिकपणे सांगते. तसंच याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये किंवा सरनी जे काय सांगितलं ना, तर मेंटल सॅटिस्फॅक्शन पण झालं. 2 गोष्टी शिकायलाही ज्या मिळायच्या आहेत ट्रेडिंगच्या लाईफच्या हिशोबाने त्या मिळाल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे सरनी जे प्रत्येक वेळेस उच्चारून सांगितलं की तुमची मनाची कंडिशन जी आहे ती व्यवस्थित ॲक्च्युली पाहिजे. इथं ट्रेडिंगमध्ये तुम्ही डिस्टर्ब माइंडेड नाही पाहिजे, अंडर स्ट्रेस नाही पाहिजे, कुठल्या टेन्शनमध्ये नाही पाहिजे. जर तुम्हाला एका दिवशी वाटलं समजा की तुम्ही डिस्टर्ब आहात XYZ गोष्टीतून, तर माझ्यासारखं तर असं म्हणेल की त्या दिवशी मी ट्रेडिंगचा लॅपटॉप पण उघडू नका. कारण तुम्ही डिस्टर्ब असाल तर तुम्ही ट्रेड उघडणार, सगळं करणार, तुम्ही अजून डिस्टर्ब होणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेऊन लॉसचाच ट्रेड ॲक्च्युली तुम्ही त्यात मारणार गडबडीमध्ये. तर अशा वेळेस उलटं एखादा दिवस तुम्ही लॅपटॉप बंद ठेवा, स्क्रीन बंद ठेवा आणि त्या मार्केटकडे बघूही नका. आणि सरांची शिकवण्याची पद्धत एकदम म्हणजे फार अगदी चांगली वाटली. प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजली की कोणताही असा डाऊट राहिला नाही आहे की हे कसं आहे ते कसं आहे, किंवा सरांनी असं काही ठेवलं नाही आहे बाजूला की तुम्हाला ह्या ज्या सरांच्या ट्रेडिंग सेक्टरमध्ये जो काही ट्रेड येईल त्याच्यामध्ये सरांनी कुठलाही पॉईंट असा मागं ठेवला आहे की जसं आपण म्हणतो की गुरु सर्व शिकवत नसतात शिष्याला, तर तसं नाही सरांनी केलेलं. सरांनी ॲक्च्युली सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे समजून. फक्त वेट आणि वॉच, म्हणजे 2-3 महिने 4 महिने हे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला ट्रेन होण्यामध्ये जाणार आहे. आणि आपण सर्वांनी ते रोज डेली ट्रेड वॉच करायचे, जसा वेळ मिळेल तसं वॉच करा. किंवा त्याचं हे आपण काय म्हणतो ट्रेडिंगचे जिथं जिथं ट्रेड आलेले आहेत ते मांडा. आणि आपल्या हाताखालून आपल्या नजरेखालून ज्यावेळेस एक गोष्ट 50 वेळा 100 वेळा जाईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये परफेक्ट ॲटोमॅटिक व्हाल. कोणत्याही गोष्टीमध्ये परफेक्ट होण्याची ॲटोमॅटिसिटी मी एकच आहे की तुम्ही एक गोष्ट जर 100 वेळा फॉलो केली तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट होणारच आहात, त्यात काही वाद नाही. धन्यवाद सर.